3 नमस्कार मंडळी, आज 1 मे 2025 संयुक्त महाराष्ट्र म्हणून दिन साजरा केला जातो। त्यानिमित्तानं कोकण विभाग महादेव प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी व सभासद इथे हजर झाले आहेत आणि प्रतिवर्षी प्रमाणे इथे आम्ही मानवंदना देण्यासाठी येत असतो आणि त्यानिमित्ताने आम्ही 106 हुतात्म्यांना मानवंदना देण्यासाठी प्रतिवर्षाप्रमाणे इथे असतो। धन्यवाद। संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात 106 हुतात्म्यांनी बलिदान दिलं। त्यामध्ये सीताराम गणपत महादेव हे एक आमच्या कोकणस्थ महादेव प्रतिष्ठानच्या वतीने एक आमचं महादेव प्रतिष्ठानचं एक व्यक्तिमत्व होतं। त्या व्यक्तिमत्वाला दरवर्षी कोकण विभाग महादेव परिवार संलग्न कोकणस्थ महादेव प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही अभिवादन करण्यासाठी येत असतो। गेल्या 10 वर्षापासून हे आमचं प्रतिष्ठान कार्यरत आहे। तब्बल कोकणात मुंबईपासून कोकणमध्ये तब्बल 52 गावांमध्ये महादेव परिवार वास्तव्य करतो आहे आणि ह्या परिवाराचा आम्ही सोशल माध्यमाच्या माध्यमातून शोध घेऊन एक प्रतिष्ठान तयार केलं आणि या प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे आम्ही या हुतात्मा चौकात हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी येत असतो आणि ह्या महादेव प्रतिष्ठानचा मोठा एक भाग या महादेव परिवाराचा एक मोठा भाग आपण या हुतात्म्यांमध्ये असल्यामुळे महादेव प्रतिष्ठान आणि महादेव परिवाराच्या वतीने एक प्रकारे अभिवादन करण्यासोबतच त्यांच्या स्मृती जागवल्या कशा जातील याकडे आमचा प्राधान्य असतं आणि याकरिता आम्ही या ठिकाणी येत असतो। तसेच अजून 4 व्यक्ती ह्या हुतात्म्यांमध्ये आमच्या गावातील सामील आहेत। त्यांची मी नावं आवर्जून घेतो आहे। एक म्हणजे विनायक पांचाळ, दुसरे सीताराम गणपत महादेव, तिसरे धोंडू रामचंद्र सुतार आणि चौथे गणपत रामाभूते। त्या सर्वांनाही आम्ही अभिवादन करतो। धन्यवाद।